सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे सांगलीतनं। सांगलीमध्ये मुंबईच्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे। डॉक्टर शुभांगी वानखडे असं त्यांचं नाव आहे। पुणे बंगळुरू महामार्गावरती डॉक्टर महिलेने धारदार ब्लेडने हातावरती आणि गळ्यावरती वार करून घेत आत्महत्या केली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे। ही आत्महत्या आहे की हत्या आहे याचा सखोल तपास व्हावा असे निर्देशही त्यांनी पोलिसांना दिले। गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर वानखेडेंच्या घरात किरकोळ कारणावरून वाद सुरू होता। 2 दिवसांपूर्वी त्यांचा कुटुंबात वाद झाल्यामुळे त्या रुग्णालयात जात असल्याचं सांगत घरातनं निघाल्या होत्या। परंतु त्या रुग्णालयात न जाता पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच्या वाघोडी फाट्याजवळ आल्या। या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या हातावर आणि गळ्यावरती ब्लेडने वार करून आत्महत्या केली। तर डॉक्टर शुभांगी वानखडे यांनी स्वतःच्या शरीरावरती अशा पद्धतीने ब्लेडने वार करून आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय। गेल्या काही महिन्यांमध्ये महिला डॉक्टरांच्या अशा प्रकारच्या आत्महत्या किंवा हत्या अनेक जिल्ह्यांमध्ये होत आहेत। म्हणून मी उच्च विद्याविभूषित असे जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्या सर्व कुटुंबांना विनंती करेन की आत्महत्या असेल किंवा हत्या असेल या संदर्भामध्ये काही तणाव असतील किंवा काही प्रश्न असतील तर स्वतः ते डॉक्टर असले तरी त्यांनी समुपदेशकांची मदत घेणं आवश्यक आहे।